विधानसभेत डावललेल्या नाराजांना आता विधान परिषदेवरती संधी मिळण्याची शक्यता आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील भाजपच्या 4 आमदारांची विधानसभेवरती वर्णी लागली होती आणि आता अजून यात भर पडण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून जाणून घेऊयात। गणेश आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। गणेश, काय सांगाल, कोणकोणत्या आमदारांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे? नक्कीच विधानसभेमध्ये आहे ते विधान परिषदेतल्या काही आमदारांना आहे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं। यामध्ये प्रामुख्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे असतील, गोपीचंद पडळकर असतील, रमेश कराड असतील, असे हे 4 नेते प्रामुख्याने आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये विधानसभेच्या उतरवण्यात आले होतं आणि यानंतरून त्यांचा विजय देखील आहे तो झालेला आहे। त्यामुळे भाजपच्या विधान परिषदेच्या 4 जागा आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत। त्याचबरोबर अजित पवार गटाची आहे ती 1 जागा रिक्त झालेली आहे, तर एकनाथ शिंदे गटामध्ये देखील आहे ती 1 जागा रिक्त झालेली पाहायला मिळते। कारण की आमशा पाडवी हे देखील आहे ते विधान परिषदेवर होती, त्यांची जागा आहे ती एकनाथ शिंदे गटामध्ये आहे ती रिक्त झाली आहे। तर राजेश टिळेकर हे अजित पवार गटामधून आहे ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होते आणि त्यामुळे ती एक विधान परिषदेची जागा आहे ती रिक्त झालेली आहे। अशा एकूण 6 जागा आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये ज्यांना डावलण्यात आलं होतं, ज्यांना आश्वासित केलं होतं, अशा नेत्यांना आहे ती विधान परिषदेवर आहे ती लॉटरी लागू शकते। प्रामुख्याने एक नाव महत्त्वाचं घ्यायचं झालं तर